नगरपंचायतच्या माध्यमातून आणि आदरणीय राणेसाहेब, आमदार नितेशजी राणेसाहेब, पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून आपण गेली 5 वर्ष कणकवली शहराचा मोठ्या स्वरूपात विकास केला। अनेक कणकवली शहरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात प्रोजेक्ट आले। रस्ता असेल, धबधबा असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून शहराला आपण विकासात्मक दृष्ट्या एक शहराची वेगळ्या पद्धतीने ओळख करून देण्याचं काम केलं। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे कणकवली शहराला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, आपले केंद्रीय कॅबिनेट मंत्री सन्माननीय आदरणीय राणे साहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि आपले आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा करत असलेला जानवली गणपती साना ब्रिज आपल्याला मंजूर झाला। या सर्व नेत्यांच्या प्रयत्नामुळे कणकवली नगरपंचायत, मी असेल, बंडू हरणे असतील आणि माझे सर्वच नगरसेवक सहकारी अतिशय जवळजवळ 5 वर्ष आपण झगडत होतो ह्या ब्रिजसाठी। हा ब्रिज आदर्श नगर जानवलीतून सुरू होणार तो गणपती साण्याला येईल। हा ब्रिज करत असताना या ब्रिजसाठी मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री महोदयांनी 8,40,00,000ची तरतूद केली होती आणि आता 8,08,00,000चा निधी म्हणजे प्रशासकीय मान्यता आपल्याकडे आता आलेली आहे। हा ब्रिज होत असताना कणकवली शहर आणि जानवली एकदम कनेक्ट झालं। पलीकडच्या भागामध्ये आदर्श नगर आहे जानवलीच्या आणि त्यालाच लागून बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि आपल्या इकडच्या साईडला गणपती साना आहे, धबधबा आहे आणि कणकवलीची डायरेक्ट बाजारपेठ आहे। म्हणजे 2 गावं एकत्र आली आणि एकदम असं जवळच हे झालंय। त्याच्यामुळे व्यापारी दृष्ट्या, पर्यटन दृष्ट्या विकासात्मक एक मोठं पाऊल या निमित्तानं उचललं जाईल। लांबी 80 मीटर आहे, 80 मीटर ब्रिजची लांबी आहे। रुंदी 11.67 मीटर आहे रुंदी आणि पुरी आणि आतलं हे आहे ते 7.61 मीटर। डबल लेन आहे, 1 वे आहे। टोटल आहे ती 11.67, पण ती ब्लेड असणार म्हणजे रस्ता असणार ब्लेड ते 7.61 म्हणजे 1 वे होणार आहे। जाणारा असा जाणार, येणारा असा आहे, 1 वे आहे, मध्ये रेलिंग असेल। म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा आपण ब्रिज करतोय। ब्रिज या ब्रिजची हाईट 6 मीटर असणार आहे। या ब्रिजची मुदत 1 वर्षाची दिलेली आहे। 6 मीटर हाईट, मुदत 1 वर्ष कामाची आणि हे काम होत असताना आपल्याला पाणी देखील तिथे साठलं पाहिजे, तिथे धबधबा। या अनुषंगाने बंडू हरणे उपनगराध्यक्ष पूर्ण तिथे लक्ष ठेवून व्यवस्थित साजेसं काम करून घेतील। हे ब्रिज होत असताना पर्यटन दृष्ट्या आपण कणकवलीच्या विकासात मोठी भर पडणार आहे। व्यापारीच्या उद्देशाने, व्यापार होण्याच्या उद्देशाने मोठी भर पडणार आहे आणि आपण तिथेच लागून चौंडेश्वरी मंदिरला रिंग रोड केलाय, जो मोठा रिंग रोड तो त्याला कनेक्ट होईल आणि त्या पद्धतीने आपण कणकवली शहरामध्ये रेल्वे स्टेशनला जायचं आहे तर मला वाटतं 5 मिनिटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन तिथून होईल। म्हणजे जे मुंबईवरून येणारे लोक होते किंवा जे जानवलीचे लोक होते त्यांना असा भोवाडा मारून यावं लागत होतं, ते आता शॉर्टकट कणकवलीच्या बाजारपेठेत येणार आहे। अशा पद्धतीने अनेकांचं तिथे येणं जाणं होतं। मग ही मागणी आम्ही उचलून धरली आणि आपल्या या नवीन सरकारने, आघाडी सरकारने, सर्वच नेत्यांनी आम्हाला मदत केली। खास करून
पालकमंत्री साहेबांचे आणि आमदार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. आमच्या सगळ्या प्रयत्नांना जे यश मिळालं ते ह्या पालकमंत्री साहेबांमुळे आणि आमदार नितेशजी राणे साहेबांमुळे. त्याच्यामुळेच कणकवली शहराला 8,08,00,000चा निधी जो मिळाला तो या दोन आपले सन्माननीय नेत्या